राजकारणात एंट्री होणार या संदर्भातली सातत्यानं चर्चा जी आहे ती आपल्याला गेले एक दशक ऐकायला मिळत होती। सोनिया गांधी या राजकारणापासून दूर होतील आणि त्यांची जागा ही राहुल गांधी आणि त्याचबरोबर प्रियंका गांधी घेतील अशा स्वरूपाची चर्चा ही सातत्यानं होती। राहुल गांधी यांना पप्पू ठरवल्यानंतर सर्वात पुढे जर नाव नेतृत्वासाठी म्हणून गांधी घराण्यातून कोणतं आलं होतं तर ते प्रियंका गांधी यांचं होतं। मात्र राहुल गांधी यांचं नेतृत्व जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रियंका गांधी यांना राजकीय मैदानात आणायचं नाही अशा स्वरूपाची एक स्ट्रॅटेजी जी आहे ती या ठिकाणी काँग्रेसची पाहायला मिळते। या ठिकाणी काँग्रेसनं स्पष्टपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद हे राहुल गांधी यांच्याकडे आल्यानंतर सरचिटणीस पदाची जबाबदारी जी आहे ती प्रियंका गांधी यांना दिली आहे। प्रियंका गांधी या इंदिरा गांधींच्या प्रतिरूप वाटतात त्या स्वरूपातच त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे प्रियंका गांधी या उत्तम अशा वक्त्या आहेत। इतकंच नाही तर त्यांचं नेतृत्व हे प्रभावी आहे, त्यांचं वक्तृत्व हे प्रभावी आहे आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे काँग्रेसला तारू शकेल अशा स्वरूपाची चर्चा केली जात होती। मात्र राहुल गांधी हे आता काँग्रेसचे तारहणार झालेले आहेत आणि त्यांना मदतीला म्हणून बहीण प्रियंका गांधी जी आहे ती मैदानात उतरते अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर जर या अगोदर प्रियंका गांधींना मैदानात आणलं असतं तर राहुल गांधी यांचं नेतृत्व संपुष्टात आलं असतं आणि त्यामुळे आता राहुल गांधी यांचं नेतृत्व हे अबाधित राहील आणि त्याच्याच बरोबरीनं या ठिकाणी प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्यात आलंय। प्रियंका गांधी या राहुल गांधी यांच्या टीमचा भाग असतील, त्यातून राहुल गांधी हेच काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, गांधी घराण्याचे वंशज असतील, याला पूर्णतः शिक्कामोर्तब जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच निलेश सर, मात्र आज सकाळीच बातमी आली होती की प्रियंका गांधी या भोपाळमधून लढणार आहेत, मात्र आता समोर येतंय की उत्तर प्रदेशमधून त्या लढतायत, त्याबद्दल काय सांगाल? सोनिया गांधी यांची जी सीट आहे त्या सीटवरून मुख्यतः प्रियंका गांधी यांना या ठिकाणी संधी दिली जाण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते। सोनिया गांधी या प्रकृती अस्वस्थतेमुळे राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत नाही अशा स्वरूपाचं चित्र हे सातत्यानं पाहायला मिळतंय आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांची जी लोकसभेची जागा आहे त्या जागेवर प्रियंका गांधी निश्चितपणे निवडणूक लढवतील अशा स्वरूपाचं कयास जो आहे तो लावता येऊ शकतो। प्रियंका गांधी या गेल्या काळामध्ये रायबरेली आणि त्या भागामध्ये कायम स्वरूपामध्ये कार्यरत होता। तो मतदारसंघ सांभाळण्याचं पूर्ण काम हे प्रियंका गांधींच्या हाती होतं। सुशील कुमार शिंदे हे त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक म्हणून सातत्यानं काम करत होते। त्याच ठिकाणी प्रियंका गांधी यांना लोकसभा उमेदवाराची संधी जी आहे ती काँग्रेसकडून दिली जाऊ शकते आणि या माध्यमातून काँग्रेसचे दोन नेते जे आहेत ते गांधी घराण्यातून पुन्हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। राहुल गांधी यांचं नेतृत्व आता सिद्ध होताना पाहायला मिळतंय। 5 राज्यांच्या निवडणुका असो, कर्नाटक असो, गोवा असो, या राज्यामध्ये राहुल गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय आणि त्यानंतर आता प्रियंका गांधींना मैदानात आणलं जात आहे, ज्यातून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरचा जो प्रश्नचिन्ह होतं ते उभं राहू शकत नाही। जर या अगोदर प्रियंका गांधी या मैदानात आल्या असत्या तर राहुल गांधी यांचं नेतृत्व संपुष्टात आलं असतं आणि सर्व कार्यकर्ते हे प्रियंका गांधी यांच्या मागे गेले असते। मात्र आता प्रियंका गांधी या राहुल गांधींच्या टीमचा भाग असतील आणि उत्तर प्रदेशमधून रायबरेली भागातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते। काँग्रेसच्या या दोन मोठ्या तोफा मानल्या जातात, राहुल गांधी एकीकडे आणि दुसरीकडे प्रियंका गांधी। तर आणि प्रियंका गांधी ही लोकप्रिय आहेत आणि आता त्या उत्तर प्रदेशमधून लढणार आहेत, हे कितपत योग्य आहे? कारण उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतं, यावर काय सांगाल? उत्तर प्रदेश हे भारतीय राजकारणातलं केंद्रबिंदू आहे असं म्हणायला काही हरकत नाही। उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या साधारण 60 जागा या भागातून संसदेमध्ये निवडून जातात आणि तिथून मुख्यतः देशाचा पंतप्रधान ठरतो अशा स्वरूपाचं चित्र हे इतिहासात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेश जर यावेळी काँग्रेसला पादाक्रांत करता आला तर सहजतेनं केंद्रामध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेमध्ये येऊ शकतं हे काँग्रेसला निश्चितपणे ठाऊक आहे आणि त्यामुळे जी ब्रह्मास्त्र काँग्रेसकडे आहेत ती सर्व अस्त्र या निवडणुकीमध्ये वापरण्याची एक नीती जी आहे ती काँग्रेसची पाहायला मिळते। मुळात प्रियंका गांधी यांना काँग्रेसचं ब्रह्मास्त्र म्हणूनच बघितलं जात होतं। जर राहुल गांधी यांचं नेतृत्व सपशेल फेल ठरलं असतं तर त्या ठिकाणी नेतृत्वाची धुरा
ही प्रियंका गांधींकडे दिली गेली असती. मात्र आता राहुल गांधी हे पूर्णतः यशस्वी होत आहेत अशा स्वरूपाचं चित्र आहे. पण त्याचबरोबरीनं राहुल गांधी यांना हातभार लावण्यासाठी म्हणून प्रियंका गांधी यापुढे सरसावल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. उत्तर प्रदेश हा मुख्यतः प्रियंका गांधी यांचा गड आहे. प्रियंका गांधींचा एक ऑरा आहे, मुख्यतः अत्यंत मॉडर्न स्वरूपाची अशी एक इमेज आहे आणि त्यामुळे त्या उत्तर प्रदेशातल्या नागरिकांमध्ये अत्यंत पॉप्युलर असलेला गांधी म्हणून प्रियंका गांधींच्या चेहऱ्याकडे बघितलं जातं. निश्चितपणे त्यांना या ठिकाणी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. जर पूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी ही प्रियंका गांधी यांच्याकडे दिली गेली तर त्या माध्यमातून निश्चितपणे उत्तर प्रदेशात काँग्रेस पुन्हा एकदा बाळसं धरत आहे अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. सध्या उत्तर प्रदेशात एकही जागा जी आहे ती काँग्रेस जिंकेल की नाही अशा स्वरूपाचं चित्र भाजपकडून तयार केलं जात आहे. मात्र जर प्रियंका गांधी मैदानात उतरल्या तर निश्चितपणे यश हे काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशमध्ये मिळताना पाहायला मिळेल. नक्कीच. आणि निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि काँग्रेसनं हे पाऊल उचललंय, तर हे काँग्रेसचा एकंदर मास्टर स्ट्रोक आपण म्हणू शकतो का याला? म्हणूनच याकडे बघायला हवं. काँग्रेसनं या अगोदर राहुल गांधी यांचं नेतृत्व मैदानात उतरवलं, मात्र पूर्ण एक दशकभर हे नेतृत्व यशस्वी होताना पाहायला मिळालं नाही. राहुल गांधी यांना नेतृत्वापासून दूर करावं लागेल की काय अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते एका टप्प्यावर काँग्रेसमध्ये तयार झालेलं होतं. आणि त्यामुळे प्रियंका गांधी, जसं अगोदरही मी म्हटलं, मास्टर स्ट्रोक, ब्रह्मास्त्र या स्वरूपामध्ये काँग्रेसनं राखीव ठेवलेलं होतं. मात्र ही निवडणूक म्हणजे 2019ची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मोदी सरकार जर येत्या 5 वर्ष सत्तेत राहिलं तर मोदी सरकारला किंवा भाजप सरकारला पुढचे 20 वर्ष सत्तेवरून हटवणं शक्य होणार नाही हे काँग्रेसला आणि नजीकचे जे पक्ष आहेत काँग्रेसच्या त्यांना निश्चितपणे ठाऊक आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही स्वरूपामध्ये भाजपला सत्तेपासून रोखणं हा उद्देश जो आहे तो काँग्रेसचा पाहायला मिळतोय. त्यासाठी जो बरोबर येईल समविचारी पक्ष म्हणून त्याला बरोबर घेण्याची रणनीती जी आहे ती काँग्रेसकडून पाहायला मिळते.